तर जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य झालेल्या आहेत। जरांगे पाटलांची आत्ताची थेट दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। जरांगे पाटील हे आता भावुक झाल्याचं देखील पाहायला मिळतं। जरांगे पाटील यांच्यासोबत समन्वयक देखील व्यासपीठावरती उपस्थित आहे। अंतरवाली सराटीचे सरपंच देखील त्यांच्या शेजारी आपल्याला बसल्याचे दिसतायत। जरांगे पाटील या लढ्याला यश आल्यानंतर आता भावुक झाल्याचे पाहायला मिळतायत। व्यासपीठाच्या समोर मराठा आंदोलकांचा जल्लोष सुरू आहे। दुसरीकडे जरांगे पाटील भावुक झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतं। विखे पाटील यांच्या हस्ते शरबत घेत त्यांनी हे उपोषण सोडलेलं आहे। मराठ्यांच्या या लढ्याला मोठं यश आलंय। तर व्यवस्थित घरी जा आणि दिवाळी साजरी करा असं जरांगे पाटलांनी मराठा आंदोलकांना म्हटलेलं आहे। सीएसएमटीचा परिसर, मुंबई महानगरपालिकेच्या समोरचा परिसर आणि आझाद मैदानाचा परिसर या संपूर्ण परिसरामध्ये आता मराठा आंदोलक जल्लोष करत असल्याचं पाहायला मिळत आहे। हातामध्ये भगवा गमछा घेतलेले, भगवी टोपी घातलेले, हातात भगवा झेंडा घेतलेले सगळे आंदोलक गुलालाची उधळण देखील करतायत। मागण्या मान्य झाल्या आणि त्यानंतर जरांगे पाटलांनी आंदोलकांना विचारलं उपोषण मागं घ्यायचं का। आंदोलकांच्या होकार नंतर जरांगे पाटलांनी हे उपोषण मागं घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। मंत्रिमंडळ उपसमितीने जरांगे पाटील यांच्यासोबत सविस्तरपणे चर्चा केली आणि त्यानंतर जरांगे पाटील यांनी हा निर्णय घेतलेला आहे। जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाही, जोपर्यंत जीआर निघत नाही, तोपर्यंत आंदोलनावर उपोषणावर ठाम आहे अशी भूमिका जरांगे पाटलांनी घेतलेली होती। 5 दिवस झाले जरांगे पाटील मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आंदोलन करत होते। गेल्या 2 दिवसांपासून मराठा आंदोलक काही अंशी, काही प्रमाणामध्ये आक्रमक झाल्याचं देखील आपण पाहिलेलं होतं। मराठा आंदोलकांचा संयम हळूहळू सुटत होता आणि त्यानंतर राज्य सरकारला हा महत्त्वाचा निर्णय मराठा समाजासाठी घ्यावा लागलेला आहे। उपोषण सोडल्यानंतर जरांगे पाटील भावुक झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। व्यासपीठावरती देखील आता गुलाल उधळला जातोय। आझाद मैदानातील हे सगळे मराठा आंदोलक एकमेकांवर गुलाल उधळत जल्लोष देखील साजरा करत असल्याचं पाहायला मिळतंय। शासन निर्णय स्वीकारला आणि त्यानंतर उपोषण सोडण्याचा निर्णय जरांगे पाटलांनी घेतला आणि त्यानंतरचा हा सगळा जल्लोष आता मुंबईच्या या मुख्य भागामध्ये अर्थातच आझाद मैदानाचा परिसर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा परिसर आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या समोरचा परिसर या ठिकाणी हा जल्लोष आपण पाहिलेला आहे। तर ही दृश्य देखील आपण पाहतोय। तर मराठ्यांचा हा जल्लोष मंत्रिमंडळ उपसमितीच्या हस्ते त्यांनी उपोषण मागे घेतलेलं आहे। तर मंत्रिमंडळ उपसमिती ही आता आंदोलनाच्या स्थळातून पुढे जात असताना देखील आपल्याला पाहायला मिळतंय। ते निघतात हे सगळे मंत्रिमंडळ उपसमितीत मध्ये जे मंत्री होते त्यांनी जरांगे पाटलांसोबत चर्चा केल्यानंतर त्यांच्याकडे जीआर सोपवलेला आहे आणि ते आता या ठिकाणाहून परततायत। त्यांच्या देखील गाड्यांचा ताफा मी तुम्हाला दाखवलाय। जीआर स्वीकारल्यानंतर आता जरांगे पाटील यांनी उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला आणि जरांगे पाटील आता भावुक झाल्याचं देखील पाहायला मिळतात। गुलालाची उधळण करण्यात आलेली आहे। आंदोलकांच्या मागण्या मान्य झाल्या, काही मागण्या प्रलंबित आहेत, त्यावर लवकरात लवकर अंमलबजावणी केली जाईल असं आश्वासन देखील सरकारने दिलेलं आहे आणि त्यानंतर संपूर्णपणे विचार विनिमय करून मंत्रिमंडळ उपसमितीसोबत चर्चा करून जरांगे पाटलांनी आपलं आंदोलन अखेर मागे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। गेल्या 5 दिवसांपासून हजारो मराठा आंदोलक मुंबईच्या या मुख्य भागामध्ये ठाण मांडून होते आणि अखेर हा विजयाचा जल्लोष देखील आपल्याला पाहायला मिळतोय। जरांगे पाटील यांच्यावर देखील गुलाल उधळण्यात आलेला आहे। जरांगे पाटलांच्या डोळ्यामध्ये अश्रू देखील आपल्याला पाहायला मिळाले। व्यासपीठाच्या समोरचा हा जल्लोष देखील आम्ही तुम्हाला दाखवतोय। मराठा समाजाच्या वतीनं आझाद मैदानामध्ये हलगीच्या तालावर ठेका धरला जातोय आणि हा सगळा जल्लोष केला जातोय। जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य केल्यानंतर संपूर्ण मराठा समाजामध्ये आता आनंदाचं वातावरण आहे। गेल्या अनेक दशकांची ही आरक्षणाची मागणी होती आणि ती अखेर मान्य झालेली आहे। हा
जल्लोष देखील आपण पाहतोय। दुसरीकडे जरांगे पाटील आता या आंदोलनाच्या स्थळावरून निघतील। मला उपचाराची गरज आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यानुसार आता जरांगे पाटील यांना मुंबईतील कोणत्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं जातं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। ते अपडेट देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू। मात्र मराठा आंदोलकांचा एका बाजूला हा जल्लोष देखील पाहायला मिळतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।